सिडको लॉटरीमध्ये घर घ्यायचंय, म्हाडा लॉटरीमध्ये घर घ्यायचंय. पण घर घेतल्यानंतर सुद्धा काही सिडको लॉटरी विनर, म्हाडा लॉटरी विनर ते घर त्या मंडळाला ते परत करत असतात. का परत करत असतात? जसे की सिडकोची जी लॉटरी सुरू आहे, आता जवळपास 3 लॉटऱ्या सुरू आहेत सिडकोच्या. जे 19,000 घरांची जी लॉटरी निघाली आहे, त्याच्यामध्ये 9,883 घरांची लॉटरी निघालेली आहे. 14 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला ते चॉईस सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जी दुसरी लॉटरी निघाली आहे 4,508 घरांची एफ-सी-एफ-एस, त्याची आय थिंक त्याची मुदत संपलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे लोकेशन सांगण्यात आहे, घनसोली, खारघर सेक्टर 40 हे प्राईम लोकेशनची घर आहेत. त्यानंतर जे म्हाडाच्या धर्तीवरती सिडकोला जी घरे मिळालेली आहेत, 61 घरांची जी पनवेल भागामध्ये आहेत, जे नैना, जे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या ज्या भागामध्ये, म्हणजे जी म्हाडाच्या धर्तीप्रमाणे सिडकोला मिळालेली घरे आहेत, त्यांची पण सुद्धा लॉटरी सुरू आहेत. ते पण तुम्ही तिथे अर्ज करू शकता. हे अशा 3 लॉटऱ्या सुरू आहेत. पण आपल्याला जे घरं मिळालेली असतात, ते घरं लागल्यानंतर सुद्धा आपण परत करतो. तर का परत करतो? याची बातमी सुद्धा लोकसत्ताला आलेली आहे. जवळपास म्हाडाची जी कोकण मंडळाची जी लॉटरी निघालेली होती, त्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये जे प्राईम लोकेशनची घरे होते, जशी की दिघा गाव होते, त्यानंतर घनसोली होते, सानपाडा होते, डोंबिवली, ठाणे, अशा प्राईम लोकेशनची घरं होती. आणि याच्यामध्ये जे 15%, 20% आणि जे म्हाडाच्या धर्तीवरती जी घरे बांधली जातात ती घरे, आणि जे बिल्डर थ्रू मिळतात ती घरे, म्हणजे अशी सर्व घरे होती. याच्यामध्ये जे घरं होती, जे ज्यांना लागलेली आहेत, लागल्यानंतर सुद्धा परत केलेली आहेत. मी याचा अर्थ असा आपण असंच गृहीत धरायचा का, की तुम्ही फॉर्म भरायच्या पहिले तुम्ही लोकेशनला जात नाही, तिथे आजूबाजूचा परिसर बघत नाही. मी कित्येक वेळा तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सुद्धा समजून सांगतो, की जर आपल्याला सिडकोचं घर घ्यायचं आहे, म्हाडाचं घर घ्यायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्ही तिथे कनेक्टिव्हिटी बघा. कनेक्टिव्हिटी म्हणजे कसं, तिथे ट्रान्सपोर्टची सुविधा आहे का? तिथे शाळा आहे का? कॉलेजेस आहे का? जी भाजी मंडई आहे का? हॉस्पिटल आहेत का? म्हणजे आपल्याला ह्या सर्व गोष्टी, कारण की आपण घर हे आयुष्यामध्ये एकदाच घेत असतो आणि पूर्ण आयुष्यभराची कमाई त्याच्यामध्ये आपण पूर्ण गुंतवणूक करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला घर लागल्यानंतर आपण घर परत करतो, त्याच्यासाठी सुद्धा खूप हेडॅक आहेत. कसं आहे? कारण आपण फॉर्म भरतो, फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र जमा करतो, कागदपत्र जमा केल्यानंतर आपल्याला घर लागते, आणि घर ज्या लोकेशनला लागते तिथून मग आपण ते लोकेशन आपण पाहायला जातो, आणि ते लोकेशन बघितल्यानंतर मग आपल्याला खूप असं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटते, की आपण कोणत्या भागामध्ये घर घ्यायचंय. आपल्याला जर लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे, थोडंसं बाजारभावापेक्षा स्वस्त असेल, पण तिथं कनेक्टिव्हिटी नसेल, तर तुम्ही तिथे राहायला जाऊ शकत नाही. तिथे तुम्हाला भाडेकरू मिळत नाही. म्हणजे अशा सर्व गोष्टी तुम्हाला फेस करत आहेत. हे आतापर्यंत खूप सारे जे त्यांचे जे पर्सनल मेसेज येतात, कॉल येतात, जे तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करतात. प्रत्येक वेळेस तुम्ही, म्हणजे आपल्याला माहिती मिळते, की कनेक्टिव्हिटीचा विषय असतो. काहींना शाळा, कॉलेजेस नसतात. अशा ठिकाणी काही घरे असतात, की तिथे ट्रान्सपोर्टची सुविधा आतापर्यंत पोहोचलेली नसते. म्हणजे अशा ठिकाणी आपण घर घेतो आणि ते परत करतो. मग याच वेळेस तुम्हाला, जिथे तुम्हाला घर घ्यायचंय, तुम्ही 1 दिवस काढून त्या लोकेशनला तुम्ही व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तुम्ही कनेक्टिव्हिटी स्वतः डोळ्यांनी बघा. बघितल्यानंतर मग तुम्हाला ते घर घ्यायचंय की नाही, ते त्याच्यानंतर तुम्ही विचार करा. तर अशी ही आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला वेळोवेळी माहिती देत असतो. आता जी 45% म्हणजे जी घर होती, म्हणजे जी कोकण मंडळाची जी लॉटरी निघालेली होती, त्याच्यामध्ये 45% घरं ही म्हाडाला परत केलेली आहेत. तरी ती बातमी काय, ती बातमी आता पूर्ण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. तर चला, जी बातमी आली त्या बातमीकडे आता आपण वळणार आहोत. बघा, आजच्या लोकसत्तामध्ये ही बातमी आलेली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबरमध्ये 5,285 घरांसह 77 भूखंडासाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत 4,523 विजेत्यांपैकी 45% जणांनी, म्हणजेच 2,000 विजेत्यांनी घरे परत सरेंडर केलेली आहेत. विजेत्यांनी घरे परत सरेंडर केली. इतक्या मोठ्या संख्येने विजेत्यांनी घरे परत नाकारलेली आहेत. म्हणजेच आता ही कोकण मंडळाची चिंता वाढलेली आहे. कोकण मंडळाच्या सोडतीतील अर्ज विक्री स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळालेला असतो. मात्र सोडतीनंतर विजेत्यांकडून घरांना नापसंती करण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. घरे नाकारण्याचं प्रमाण काही वर्षापासून वाढत चालल्याने असं चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळेच कोकण मंडळाच्या विविध सोडतीतील विक्रीपासून रिक्त राहिलेल्या घरांची संख्या आता 14,000वर पोहोचलेली आहे. म्हणजे म्हाडाकडे घरं रेडी आहेत, पण कोणी घ्यायलाच तयार नाही. असे 14,000 घरं आता म्हणजे म्हाडाकडे स्टॉकमध्ये पडलेली आहेत. या घरांच्या विक्रीसाठी मंडळाची कसर सुरू असतानाच
आता कोकण मंडळाच्या ऑक्टोबर 2025 या सोडतीतील घरही मोठ्या संख्येने विजेत्यांनी नाकारलेली आहे. जस्ट अलीकडे 2 महिन्यापूर्वी, 1 ते 2 महिन्यापूर्वी जी लॉटरी निघालेली आहे, प्राईम लोकेशनची घरे होती, घनसोली, वाशी याच्यामध्ये जी घरे सांगण्यात आली होती, सानपाडा, दिगागाव, मार्केट व्हॅल्यू करोडो रुपयामध्ये आहेत. पण म्हाडाची जी किंमत आहे 20 ते 25 लाखामध्ये इथे मिळणार होती. पण या लॉटरीला जी हे लोकेशन होती 15% 20% याच्यामधली घरे विजेत्यांनी नाकारलेली नाही. पण जी आता आपण पुढे पाहणार आहोत की कोणत्या लोकेशनची घरं नाकारलेली आहे. 5,285 घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया राबवली, मात्र प्रत्यक्षात 4,523 घरांसाठी सोडत काढली. उर्वरित 762 घरांना प्रतिसाद न मिळाल्याने घरे ही मंडळाला सोडतीत समाविष्ट केली नाहीत. या सोडतीत 762 घरे रिक्त होती. 4,523 घरांसाठीच्या विजेत्यांकडून स्वीकृती पत्र सादर करून घेण्याची प्रक्रिया नुकतीच मंडळाने पूर्ण केली. त्यानुसार 4,523 पैकी 2,000 विजेत्यांनी घरे परत सरेंडर केली, अशी माहिती जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे. घरे परत करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोणत्या योजनेतील कोणत्या ठिकाणची घरे नाकारली याची माहिती अद्याप त्यांनी दिलेली नाही. बघा, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत. त्या कमेंट करून त्यांनी असं सांगितलंय, की सर आम्ही जी घरे बघितलेली आहेत, तिथे अजून तर काही कन्स्ट्रक्शनच सुरू नाही. रेरा साइटवरती जर आपण चेक केलं, तर 2030, 31, 32 मध्ये घरं मिळणार आहेत. मग तोपर्यंत घराचं ई-एम-आय, त्यानंतर जे आपण घर भाडं भरतो ते, घरं मिळणार आहेत 4 ते 5 वर्षांनी. अशा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेल्या आणि पर्सनल सुद्धा मेसेज करून त्यांच्या कमेंट आलेल्या आहेत. तर मग त्यांनी असं सांगितले, की सर ही घरं घ्यायची की नाही घ्यायची? तर बघा, तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुमचे पैसे आहेत, तुम्ही गुंतवणूक करणार आहात, तर तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल, तर तुम्ही घ्या. आता आपल्यापर्यंत अशी बातमी आलेलीच आहे, की 2,000 विजेत्यांनी घरेही परत केलेली आहेत. शेवटी आपल्याला असं सांगता येते, की जी ऑक्टोबर 2025च्या सोडतीतील मंडळाने एकूण घरांच्या 10% प्रतीक्षा यादी सुद्धा जाहीर केलेली होती. जी वेटिंग लिस्ट असते, वेटिंग लिस्ट सुद्धा जाहीर केलेली होती. पण आता नाकारलेल्या घरांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाईल. त्यांच्याकडून स्वीकृती घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरुवात केली जाईल. बघा, खूप साऱ्या लोकांनी कमेंट सुद्धा केलेली आहे, की सर आम्हाला म्हाडा जी कोकण मंडळाची लॉटरी लागली त्याची अपडेट द्या. तर बघा, त्यांच्यासाठी ही खास अपडेट आहे. जी वेटिंग लिस्ट आहे, ते वेटिंग लिस्टमध्ये आता जी राहिलेली घरे आहेत, जे लॉटरीमध्ये लागलेले जे विनर असतात, जेव्हा ते कॅन्सल करतात, सरेंडर करतात, त्याच्यानंतर जी प्रक्रिया असते, जे वेटिंगमध्ये राहिलेले असतात त्यांना ती संधी देण्यात येत असते. तर आता हे त्यांना संधी देण्याची सुरुवात होणार आहे. त्यांच्याकडून स्वीकृती घेण्याची प्रक्रिया सुरुवात केली जाणार आहे, असेही एका अधिकाऱ्याने म्हटले. मात्र प्रतीक्षा यादीतील 10%च असल्याने परत करण्यात आलेल्या 2,000 घरांपैकी काही घरेच रिक्त राहण्याची शक्यता आहे. म्हणजे काहीच घरं तिथे रिक्त राहतील. तर प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनी ही घरे परत केली तर कोकण मंडळाची अडचण वाढणार आहे. 14,000 ऑलरेडी 14,000 माफ करा, 14,000 घरे ऑलरेडीच म्हाडाची घरे विक्रीविना पडून आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये जर जी घरं राहिलेली आहेत, जे विनर आहेत, त्यांनी सुद्धा जर ती घरं घेतली नाही, तर त्यांना जी राहिलेली शिल्लक घरं आहेत, ते सुद्धा तो आकडा त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. म्हणजे आणखी सुद्धा घरं शिल्लक राहतील. कोकण मंडळाने अडचणी वाढणार आहेत. ही घरे पुढील सोडतीत घ्यावी लागतील. पुढील सोडतीतही घरे विकली गेली नाही, तर या घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वाने करण्याची नामुष्की मंडळावर येईल. महागडी घरे, घरांचे ठिकाण आदी कारणांमुळे कोकण मंडळाच्या घरांना प्रतिसाद मिळणार नसल्याचे चित्र आहे. बघा, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तुम्हाला जर घर घ्यायचं आहे, तर तुम्ही एक दिवस त्या लोकेशनला जा. लोकेशनला व्हिजिट करा. आजूबाजूला बघा, परिसर बघा, कनेक्टिव्हिटी बघा. या सर्व गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा, की आपण इथे जर राहायला आलो, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होता कामा नये. किंवा जर आपण जर जर हे घर भाड्याने जर देण्याचा विचार केला, तर तिथे सुद्धा भाडेकरू आला पाहिजे. म्हणजे त्यालाही त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी असते, ट्रान्सफर सुविधा ती सुद्धा मिळणे आवश्यक आहे. नाहीतर खूप सारे लोकं असे आहेत, की घर घेतलेली आहेत आणि आमची फसवणूक झालेली आहे. आम्ही फसलो असे पण सुद्धा सांगतात, की सर आम्ही या ठिकाणी घर घेतलं पण तिथे कनेक्टिव्हिटी नाही आहेत, ट्रान्सपोर्टची सुविधा नाही आहेत, पाण्याची समस्या आहेत, त्यानंतर पोल्युशनची समस्या आहेत. म्हणजे असे वेगवेगळे जे समस्या असतात, ते अशा समस्या तिथे अजून रोडच बनलेले नाही आहेत. मग आम्ही कसं ऑफिसला जाणार? असे म्हणजे खूप सारे जे प्रश्न असतात, ते आपल्याला प्रत्येक वेळेस जे
आपले कमेंट्स असतात, त्या कमेंट्सद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे विनर असतात, ते त्यांचं काम आपल्यापर्यंत असते. तर अशी ही आपण आजच्या लॉटरीमध्ये माहिती बघितलेली आहे. सांगायचं एकच तात्पर्य, की तुम्ही ज्या लोकेशनला फॉर्म भरणार आहेत, एक वेळ, एक दिवस सुट्टीच्या दिवशी तिथे जा आणि बघा आणि नंतरच फॉर्म भरा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लागल्यानंतरची सुद्धा जी जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया तुम्हाला खूप हेडॅक असते. फॉर्म ऑनलाईन तुम्हाला सरेंडर करावे लागतात. कधी रिफंड येण्यासाठी 30 दिवसाचा टाईम असतो, तो 60 दिवस जातो, 90 दिवस जातो, पण पैसे रिफंड येत नाही. त्यामुळे ते पण एक जो पैशाची चणचण आहे, ते आपल्याला भासते. तर असं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.